श्री स्वामी समर्थ. यावर्षीची संक्रांत ही 14 जानेवारी 2026 रोजी बुधवारी यावर्षी आलेली आहे. खूप दिवसानंतर असा योगायोग आलेला आहे की या दिवशी एकादशीसुद्धा आलेली आहे. अतिशय शुभ अशी ही तिथी आहे. एकादशी आणि मकर संक्रांत एकत्रित आपण यावर्षी साजरी करणार आहोत. शके 1947 पौष कृष्ण 11 बुधवारी 14 जानेवारी 2026 रोजी दुपारी ठीक 3:06 सूर्य मकर राशीत प्रवेश करणार आहे. आपण संक्रांतीचा पुण्यकाळ काय आहे ते बघू. तर 14 जानेवारीच्या दिवशी दुपारी 3:06 पासून सूर्यास्तापर्यंत म्हणजेच 6:20 हा पुण्यकाळ असणार आहे. तर मंडळी, यावर्षी संक्रांत आणि षटतिला एकादशी एकाच दिवशी आल्यामुळे आता आपण काय करावं, तर हीच माहिती आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत. तर मंडळी, अनेकांच्या मनात एकच प्रश्न निर्माण होतो की आपण आता काय करावं, उपवास कोणाचा करायचा, दान कशाचं करायचं, पूजाविधी कशी करायची. षटतिला एकादशी, षट म्हणजे 6 व तिला म्हणजे तीळ असल्यामुळे आपण 6 प्रकारच्या तिळाचे दान हे कशा प्रकारे करू शकतो, तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर मंडळी, संक्रांत म्हणजे काय? संक्रांत म्हणजे सूर्यदेव धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो, तोच हा दिवस असतो. त्या दिवशी स्नान, दान, सूर्यपूजा, जप, तप यासाठी अत्यंत श्रेष्ठ हा दिवस मानला जातो. आणि आता एकादशी म्हणजे एकादशी म्हणजेच भगवान विष्णू व श्री विठ्ठल यांना अत्यंत प्रिय असलेली ही तिथी आहे. तर या दिवशी उपवास, नामस्मरण, हरिपाठ, अभंग या गोष्टींना खूप महत्त्व असतं आणि हे केल्यामुळे आपल्याला मोठे पुण्य प्राप्त होते. या दिवशी श्रीहरी विष्णूंची पूजा आणि स्तोत्रांचं श्रवणसुद्धा करायचं आहे. सकाळी लवकर उठून स्नान करा. या दिवशी विष्णू सहस्रनामाचे पठण किंवा श्रवण करा. घरातील नकारात्मक ऊर्जा यामुळे नष्ट होईल. तुमच्या जवळच्या विठ्ठल मंदिरात किंवा विष्णू मंदिरात जाऊन तीळ आणि गुळाचा नैवेद्य अर्पण करा. तिळगुळाचे लाडू, तिळगुळाच्या वड्यासुद्धा तुम्ही अर्पण करू शकता. विठ्ठल भगवान श्रीहरी विष्णूंचेच रूप आहे, त्यामुळे संक्रांतीच्या दिवशी हा नैवेद्य दाखवल्याने जीवनात गोडवा आणि समृद्धी येईल. आता संक्रांत व एकादशी हे एकाच दिवशी आल्यावर त्याचे नियम काय आहेत, तर जेव्हा 2 महान तिथी एकत्र येतात तेव्हा शास्त्रानुसार एकादशीला प्राधान्य दिलं जातं आणि मुख्य म्हणजे उपवास हा एकादशीचाच असावा आणि तो एकादशीचाच करावा. संक्रांतीचे दान व पुण्यकर्म एकादशीच्या नियमात आपल्याला बसवायचे आहे. आता हा उपवास कसा करायचा आहे, तर तुम्ही निर्जळ उपवास करू शकत असाल तर तो उत्तमच, सर्वोत्तमच आहे. पण शक्य होत नसेल तर फक्त फलाहार आपल्याला करायचा आहे. तांदूळ, गहू, ज्वारी, बाजरी टाळावीत. साबुदाणा, फळे, दूध, ताक हे मात्र चालते. दिवसभर रामकृष्णांचा नामस्मरण करावं, पांडुरंग विठ्ठलाचा जप करावा, हरिपाठ म्हणावा. आता पूजाविधी कशी करायची ते बघूया. आपण सकाळी सूर्योदयापूर्वी आपल्याला स्नान करायचं आहे. सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचा आहे. या देवांची पूजा करून आपल्याला देवघरात दिवा लावायचा. त्यानंतर श्री विठ्ठलाची आणि श्री विष्णूंची पूजा करायची आहे. तुळशीपत्र आपल्याला अर्पण करायचं आहे आणि पंचामृताने आपल्याला अभिषेक अर्पण करायचा आहे आणि संध्याकाळी दीपदान, हरिनाम, जप, अभंग, कीर्तन म्हणायचं आहे. हा प्रश्न पडतो की मकर संक्रांतीला सत्यनारायण करा असं म्हणतात, मग आता एकादशी आली तर कसं करायचं? एकादशीच्या दिवशी सत्यनारायण पूजा करणे अत्यंत शुभ मानलं जातं. भगवान विष्णूंचाच एक अवतार असलेल्या सत्यनारायणाची पूजा एकादशी तिथीला केल्यास त्याचे विशेष असे आध्यात्मिक लाभ आपल्याला मिळतात. तर या दिवशी तुम्ही सत्यनारायण देखील करू शकता. तर 11 वर्षानंतर यंदाच्या मकर संक्रांतीला दुहेरी असा हा योग जुळून आला आहे. त्यामुळे या योगाचा लाभ आपण कसा करून घ्यावा, तर या दिवशी आपल्याला तिळाचे 6 प्रकारचे दानसुद्धा करता येईल. ते पुढे जाणून घेऊया. पण त्या अगोदर आता 14 तारखेला तुम्हाला काय करायचं आहे, तर मकर संक्रांतीची पूजा कशी नेहमीसारखी करतो तशीच करायची आहे. तसेच या दिवशी तुम्ही हळदी कुंकू करायचे असेल तरी तुम्ही करू शकता. मकर संक्रांतीच्या दिवशी विवाहित महिला जी सुगडं पूजा करतात ती नेहमीप्रमाणेच करायची आहे आणि जे एकादशीचा उपवास करतात त्यांनी नेहमीसारखाच एकादशीचा उपवास करायचा आहे. एकादशीला तिळगुळ खाता येतो,
त्यामुळे एकादशीच्या दिवशी तुम्ही तिळगुळाचा नैवेद्य जो देवाला दाखवणार आहात तो प्रसाद म्हणून भक्षण करू शकता, खाऊ शकता, त्यात कुठलीही अडचण नाही. पण हा जो पुण्ययोग जुळून आलेला आहे त्या पुण्ययोगामध्ये काही विशेष साधना किंवा काही विशेष दान असं केलं तर तुमची अडलेली कामं ही पूर्ण होतील. 7 पिढ्यांचे दोष ते उपाय दूर करतील. आता दान काय करायचं तर संक्रांत आणि एकादशी एकाच दिवशी आल्यामुळे आपल्याला दानाचं पुण्य दुप्पट मिळतं. दानासाठी उत्तम वस्तू आपल्याला द्यायच्या आहेत. त्यात तीळ द्यायचे आहे, गूळ द्यायचे आहे, उबदार कपडे, ब्लँकेट, चादरी, चांगले कपडे आहेत, फाटके कपडे द्यायचे नाहीत, चांगले कपडे द्यायचेत. तर अन्नदान करायचं आहे किंवा गोमातेला आपण त्या दिवशी पोळी जे आपण देऊ शकता, गूळ हे द्यायचं आहे. आणि मनात एकच भावना ठेवावी की हे देवा माझ्या घरात सुखसमृद्धी, आरोग्य आणि भक्ती नांदू दे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या दिवशी केलेला उपवास 1000 एकादशी केल्याचे पुण्य आपल्याला देतो. म्हणजे मकर संक्रांतीच्या दिवशी जर एकादशी आली आणि तो उपवास आपण केला तर आपल्याला 1000 एकादशी केल्याचं पुण्य मिळतं. मग या दिवशी काय करू नये तर मांसाहार खाऊ नये, मद्यसेवन करू नये, भांडणं, नकारात्मक गोष्टी बोलणे, खोटं बोलणे, देवाची निंदा करणे, इतरांची निंदा करणे या गोष्टी प्रकर्षाने आपल्याला टाळायच्या आहेत. आपल्याला इथे भक्तिभावाने नामस्मरण करायचे आहे. जीवनातील अडथळे दूर होतील. या दिवशी तुळशीचे पाने तोडू नयेत, भात देखील खाऊ नये हे सर्वांना माहितीच आहे. तसेच तुळशीला देखील या दिवशी पाणी अर्पण करू नये. 2026 संक्रांत एकादशी एकत्र येणे हा फारच दुर्मिळ योगायोग आहे आणि असा हा दिवस आपल्याला अजिबात वाया घालवायचा नाही. नामस्मरण, उपवास, दान आणि भक्तीने आपले जीवन पवित्र करायचे आहे. आता ज्यांना उपवास करणं अजिबातच शक्य नाही होत नसेल तर जमतच नसेल, आपण संक्रांतीच्या दिवशी जेवणात नेमके काय काय बनवावे ते बघूया. आता सगळ्यांनाच उपवास करणं शक्य होत नाही तर मग संक्रांतीच्या दिवशी कोणते पदार्थ आपण खाऊ शकतो ते आपण बघूया. कोणते पदार्थ शुभ मानले जातात आणि या पदार्थामागचे धार्मिक व सांस्कृतिक महत्त्व काय आहे ते पण आपण बघूया. पण संक्रांत म्हणजे नुसता सण नाही तर ऋतू बदलाचा, दान धर्माचा आणि गोडवा वाढवणारा हा असा दिवस आहे. बघा, षटतिला एकादशीच्या दिवशी सुद्धा तिळाचं फार मोठं महत्त्व असतं. नावातच तिळाचे महत्त्व आहे. त्यामुळे मग तिळाचा 6 प्रकारे वापर करायचा म्हणजे नक्की काय करायचं तर तिळाचे स्नान, तिळाचं उठणं, तिळाचं होम, तीळ अर्पण, तर्पण, तिळाचं दान, भक्षण असं 6 प्रकारे तिळाचा वापर केल्याने पुण्यफल प्राप्ती होते. आता पहिलं जे दान आहे तिळाचं ते म्हणजे तीळ लेपणं. तर मकर संक्रांतीच्या दिवशी जेव्हा लवकर उठतो, आंघोळ करतो, आंघोळ करण्यापूर्वी शरीराला तिळाचं लेपणं करायचं. म्हणजेच अंगाला तिळाची पावडर करून ते उटणे लावायचे आहे व आंघोळीच्या गरम पाण्यामध्ये आपल्याला पांढरे तीळ टाकून मग त्या पाण्याने स्नान करायचं आहे. त्याच्यानंतर दुसरे जे तिळाचं दान आहे ते म्हणजे तीळ तर्पण. एका तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी भरायचं, त्याच्यामध्ये पांढरे तीळ, हळदी कुंकू, फुलं, अक्षता, थोडाच गूळ अशा या संपूर्ण मिश्रित पाण्याने आपण सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचं असतं. अर्घ्य देताना ओम गृणी सूर्याय नमः हा मंत्र म्हणावा. त्यानंतरचे तिसरे दान दक्षिण दिशेला तोंड करून आपल्याला पितरांच्या नावाने अर्घ्य देता येतं, पण याला शब्द आहे तीळ तर्पण. त्याच्यानंतर तिळाचं चौथं दान म्हणजे तीळ होम. तर या दिवशी आपण आपल्याला देवघरातल्या देवी देवतांची पूजा करतो तर त्यांना सुद्धा स्नान आपण तिळाच्या पाण्याने घालू शकतो. त्याचबरोबर एका पंतीमध्ये थोडेसे तांदूळ, त्याच्यामध्ये थोडेसे पांढरे तीळ आपल्याला मिक्स करायचे आहे. त्याच्यामध्ये आपण 1-2 कापूरवड्या ठेवू शकतो आणि हा कापूर आपल्याला पेटवून द्यायचा. तर आपण अशा पद्धतीने तिळाचा होम करू शकतो. त्याच्यानंतर पुढचं जे आहे तिळाचं दान ते आहे तीळ भक्षण. तीळ घातलेले विविध प्रकारचे अन्नपदार्थ तयार करून खाऊ शकतो. तिळाचे लाडू, तिळाच्या वड्या, अगदी गोळे छोटे छोटे करून आपण ते बनवू शकतो. त्याच्यानंतर पुढचं जे तिळाचे दान आहे म्हणजे तिळदान. आपण एकमेकांना तिळगुळ देतो त्यावेळेस काय म्हणतो, तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. तर मोठ्यांनी लहानांना तीळ द्यायचे असतात. तर तिळगुळ असेल किंवा तुम्ही तिळापासून जेही पदार्थ बनवले असतील ते लहानांनी
लहानांनी त्याचा आशीर्वाद घेऊन ते तिळगुळ जे आहेत ते भक्षण करायचे असतात. या दिवशी दान देण्याला विशेष महत्त्व आहे. देवी पुराणातला हा श्लोक असा सांगतो, जो मकर संक्रांतीच्या दिवशी जी माणसे दान देतात आणि हव्यकव्य म्हणजे होम हवन करतात, त्या वस्तू सूर्य त्यांना प्रत्येक जन्मामध्ये देत असतो. तर संक्रांतीच्या दिवशी 6 प्रकारची दान कोणकोणती करायची त्याबद्दल मी तुम्हाला जे काही सांगितलं ते तुम्ही आवर्जून करा. आधुनिक काळामध्ये दान, विद्यादान, श्रमदान, रक्तदान, वस्त्रदान आणि अन्नदान आणि नेत्रदान याही गोष्टींचा समावेश आवर्जून व्हायला हवा. तर मकर संक्रांतीला सूर्य धनुराशीतून मकर राशीत प्रवेश करतो. हा दिवस उत्तरायणाची सुरुवात मानली जाते. याच दिवशीपासून थंडी थोडी कमी होऊ लागते आणि दिवस तिळाने मोठा व्हायला लागतो. म्हणूनच डिसेंबर जानेवारीमध्ये शरीराला उष्णता देणारे पदार्थ आपण खात असतो, गोड बोलण्याचा संकल्प करत असतो. तसेच धार्मिक अर्थ असा आहे की पृथ्वीशी नातं आणि भोगीची भाजी संक्रांतीच्या आदल्या दिवशी आपण करत असतो. भोगीच्या भाजीत असतात वांगी, गाजर, मटार म्हणजेच वाटाणा या प्रकारच्या पापड, बोरं आपण मिक्स भाजी करतो आणि या दिवसात भरपूर प्रमाणात येत असतं. निसर्गाने दिलेले भरभरून आपल्याला हे अन्न असतं. त्याचबरोबर आपण तिळाचे लाडू करतो, वड्या करतो, तसेच शेंगदाण्याच्या पोळ्या करतो, तिळाच्या पोळ्या करतो, गुळपोळी करतो. तसेच काही घरांमध्ये तर पुरणपोळीचा सुद्धा नैवेद्य दाखवला जातो. हे सगळे पदार्थ म्हणजे आपल्या शरीरात उष्णता निर्माण करणारे पदार्थ आहेत. म्हणूनच आपण त्यांचा वापर भरभरून करत असतो आणि तो नक्कीच करावा. संक्रांतीच्या दिवशी देवाला दाखवायचा नैवेद्य असतो तिळगुळ, बाजरीची भाकरी, पुरणपोळी, गूळ, तसेच तिळपोळी, गुळपोळी, शेंगदाणा पोळी असे आपण नैवेद्य दाखवत असतो. हे पदार्थ उष्ण असतात आणि संक्रांतीत थंडीत असतं. तर हे पदार्थ पोटात गेल्यावर शरीरात उष्णता निर्माण होते, म्हणून हे पदार्थ आपण आवर्जून खातो. आणि या संक्रांतीला देखील आपल्याला हे सर्व पदार्थ बनवायचे आहेत आणि खायचे देखील आहेत. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल मी तुमची मनापासून खूप खूप आभारी आहे. श्री स्वामी समर्थ.